अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुण्याच्या वामनदास प्रकाशनची पुस्तकं परमपूज्य शिरीष दादा कवडे महाराज, परमपूज्य शकुंतलाताई आपटे महाराज आणि परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज यांची पुस्तकं आपण वाचायला घेत आहोत. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराज यांचे साधन जिज्ञासा हे पुस्तक वाचत आहोत. हे साधकांना जे नेहमी प्रश्न पडतात त्यांची ही उत्तरं याच्यात सगळी आहेत. आजचा प्रश्न असा आहे, सूतकाल साधना करू नये असे का सांगण्यात आले आहे? उत्तर, शास्त्रांनी साधनेसाठी जे काही विशिष्ट नियम सांगितले आहेत त्यातलाच एक नियम असा आहे की कोणत्याही अशुचीच्या काळात शक्यतोवर साधना करू नये. आता ती भगवती शक्ती जर अंतरंगात साधना करवित असते तर मग साधनेसाठी बाह्यसूचितेच्या पालनाची काय आवश्यकता आहे असाही आपल्याला प्रश्न पडू शकेल. तर त्याचेही शास्त्रीय कारण आहे. जोवर आपली साधकावस्था असते तोवर आपल्या प्राणांची शुद्धी पूर्णपणे झालेली नसते. त्यामुळे आपले अंतःकरणही शुद्ध झालेले नसते. सूतकासारख्या प्रसंगी अशुची सांगितलेली आहे, कारण त्यावेळी नैसर्गिकरित्याच सभोवतालच्या वातावरणातील प्राण दूषित होत असतात. आपण ज्या परिसरात असतो तेथील प्राणात दोष आलेला असल्यामुळे मग तेथील देवता तेथून तात्पुरते निघून जातात. जर अशा अवस्थेतही आपण साधन केले तर साधन योग्य होत नाही, कारण त्यासाठी तेव्हा प्राणांची अनुकूलता नसते, देवतांचीही उपस्थिती नसते. अशा वेळी आपण हट्टाने साधन करून गेलो तर आपलेही प्राण साधनेत घेतल्या जाणाऱ्या बाह्य दूषित प्राणांमुळे दूषित होतात आणि शिवाय देवतांनाही अशुद्ध वातावरणात बळेच ओढले गेल्यामुळे त्या कुपित होऊन शाप देतात. मात्र काही वेळेला असेही दिसते की सूतक असूनही भगवतीला साधन करून घ्यायचे असते आणि त्यावेळी साधकांना क्रिया आवरत नाहीत. असे जेव्हा कधी होईल त्यावेळी मात्र साधनेला बसले तरी हरकत नसते. पण बुद्ध्याच आपणहून अशा काळात साधनेला बसू नये, नाहीतर तो देवतांचा अपमान होतो. ती भगवती परमविशुद्ध असल्यामुळे तिच्याबाबत बाह्यसूची आपण जेवढी पाळू तेवढीच ती आपल्या साधनेला अनुकूल असते. कारण आपल्याला अंतर्बाह्य चोखाळून परमेश्वराजवळ नेणे हे तिचे कार्यच आहे. तिच्या कार्याला आपण अंतर्बाह्य सूचीची जोड दिली तर आपले साधन अधिक उत्तम प्रकारे होते. परमपूज्य श्री मामांना त्यांच्या मातोश्रींनी सुरुवातीच्या काळात दिवसातून 4दा साधना करायला सांगितले होते. त्यावेळी त्यांनी असेही आवर्जून सांगितले होते की प्रत्येक वेळी स्नान करूनच बसत जा. परमपूज्य श्री मामा याबाबत त्यांचा अनुभव नेहमीच असा सांगत की स्नान करून बसल्यावर साधना उत्तमच होते. प्रश्न, साधना साक्षीभूत राहून कशी करावी याबद्दल योग्य मार्गदर्शन करावे. उत्तर, तुम्हाला साक्षीभूतचा काय अर्थ याचे अभिप्रेत आहे आणि हे तुम्ही कोठे वाचलेत की साधना साक्षीभूत राहून करावी म्हणून? प्रश्न, एका सत्पुरुषाने सांगितले एका सत्पुरुषाने सांगितले. उत्तर, कदाचित वेगळ्या संदर्भामध्ये ते वाक्य असावे, कारण आपण ज्या अर्थाने बोलत आहात त्या अर्थाने आपल्या साधनेविषयी ते योग्य होत नाही. साक्षीभूत म्हणजे आपल्याला काय वाटते? प्रश्न, आपण साधनेला बसतो त्यावेळी आपण जे काय करतो ते. उत्तर, बऱ्याच लोकांचे असे म्हणणे असते की ध्यान साधनेत आपण साक्षीभाव ठेवला पाहिजे किंवा आपण साक्षीभूत राहिले पाहिजे. आपली साधना ही ध्यान साधना नाही, त्यामुळे हे विधान आपल्यासाठी योग्य नाही. या साक्षीभूततेचा अर्थही आपण नीट समजून घ्यायला हवा, म्हणजे ते नेमके कशा संदर्भाने बोलतात याचा उलगडा होईल. कारण एखादे सांगणे विधान एका विशिष्ट संदर्भात असते आणि आपण ते दुसऱ्याच संदर्भात लक्षात घेतो, तेव्हा हेही समजून घेतले पाहिजे. साक्ष याचा अर्थ एखादी गोष्ट घडताना जाणणे. आपण जेव्हा असे म्हणतो की हा अमुक एखाद्या गुन्ह्याचा साक्षीदार आहे तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तो गुन्हा त्याच्यासमोर घडल्याने
तो ते जाणतो आहे. तसेच आपण जर ध्यानात आपले साक्षीदार असलो तर आपण म्हणजे नेमके कोण, कोणाला कोणी साक्षीदार असावे, ही सारीच भानगड सापेक्ष आहे. ज्या अपेक्षेने साक्षीभाव असेल त्याप्रमाणे आपण त्याला नाव देतो. जसे आपण म्हणतो, मला थंडी वाजते, मला उकडते, मला अमुक सुख होत आहे, मला अमुक दुःख होत आहे, तर तो देह साक्षीभाव झाला. देहाच्या साक्षीने आपणच बोलतो. तरी हे कोणाला जाणवते तेही आपणच माहीत नसते. ज्याला आपण साक्षीभाव म्हणतो तो असा आपल्या वेगळ्या जाणीवांच्या पातळ्यांवर असतोच. तो कधी देहाच्या पातळीवर तर कधी मनाच्या, कधी अहंकाराच्या, पण तो असतोच. मग तो ठेवायचा की घालवायचा? जोपर्यंत आतून सर्व जाणीवा मिटत नाहीत तोपर्यंत ब्रह्मस्वरूपाची पूर्ण प्रचिती येणार नाही. ते ब्रह्मस्वरूप सदोदित अखंडपणेच असल्यामुळे त्या तदाकरतेत कोण कोणाला साक्षी असणार आणि कोण कोणाचं सापेक्ष बोलणार? तेथे मौन हीच नित्य स्थिती असते. म्हणजे साक्षीभाव हा धरून ठेवायचा नसून तो हळूहळू हरपायचाच असतो. बऱ्याच जणांची ही जी समजूत असते की साक्षीभावाने राहून साक्षीभावानेच साधना करावी, ती आपल्या साधनेच्या मार्गातील अडथळाच आहे. आपल्या साधनेत शरणागती भाव हाच श्रेष्ठ व महत्त्वाचे आहे. त्या भगवतीला सर्व सोपं होऊन बसावे, तिलाच साक्षी मानावे, सद्गुरू शक्तीलाच साक्षी ठेवून साधना करावी. कारण आतमध्ये जे चालते ते सगळे करून घेणारी ती भगवती शक्तीच असते. आपण साधनेला बसायचे म्हणजे तरी काय करायचे असते? आपण त्या भगवतीला सगळे समर्पण करायचे असते आणि नुसतेच शरणागतीपूर्वक बसायचे असते. ती भगवतीच सद्गुरू शक्ती आहे, तीच सद्गुरू रूप आहे. आपण तिलाच प्रार्थना करायची असते की हे आई, तुला जसे हवे तसे करून घे. हे शरीर तुझे आहे, मन तुझे आहे, प्राण तुझे आहेत, अंतःकरण तुझे आहे, सर्व काही तुझेच आहे. तुला जसे करायचे असेल तसे करून घे. त्या भगवतीच्या हाती अशा प्रकारे सगळे सोपवून आपण केवळ तटस्थपणे बसायचे आणि ती काय काय करते ते नुसते बघायचे. आपण जर साधनेमध्ये मी साधना करतो असा भाव आणला तर साधना कधीच चांगली होणार नाही. जसा आपला भाव गुरुशक्ती हे सारे करून घेत आहे असा दृढ होत जातो, तसतशी आपली साधना आपोआपच चांगली होत जाते. साधनेत आपणच आपल्याला खूप अडथळे आणतो. उदाहरणार्थ, आपणच ठरवतो की 1 तास साधनेला बसायचे आहे. आपल्याकडे खरे तर असा नियम सांगितला आहे की कमीत कमी 1 तास तरी बसावे. साधनेला किती वेळ बसावे याला खरं म्हणजे काही मर्यादा नाहीत. आपण आपल्या सवडीने कितीही वेळ बसू शकतो, पण कमीत कमी 1 तासभर तरी बसावे. तो कमीत कमी हा शब्द यासाठी घातला आहे की साधनेव्यतिरिक्त प्रपंचात आपल्या कर्तव्याच्याही काही गोष्टी आहेत हे लक्षात राहावे म्हणून. आपण जर घरची सगळी कर्तव्ये सोडून दिवसरात्र साधनेत मग्न राहिलो तर घरचे सगळे आपल्या नावाने शंख करतील, प्रसंगी आपल्या सद्गुरूंनाही बोल लावतील. म्हणूनच आपली प्रपंचाची कर्तव्ये देखील चोखपणे पार पाडावीत. त्याचबरोबर साधना देखील नियमितपणे व्हावी. किमान 1 तास बसावे. मात्र 1 तासापेक्षा कमी बसणे, अर्ध्या तासातच उठून जाणे, 10 मिनिटासाठीच बसणे, लहान मुलांच्या व्यतिरिक्त इतरांनी पाट्या टाकल्यासारखे बसणे, हे सगळे साधनेतले प्रमादच आहेत. असे कधीच करू नये. सद्गुरूंनी सांगितले असते तसे बसावे. जोपर्यंत आपण हे डोक्यात ठेवले असते की केवळ 1 तास बसायचे आहे तोवर आपला तो निश्चय एक प्रकारचा संकल्प होतो आणि तो संकल्प शिल्लक असल्यामुळेच तास झाला की ती शक्ती बरोबर थांबते आणि डोळे उघडतात. या उलट असा अनुभव घेऊन पहा की संकल्प करायचाच नाही, मी 1 तास बसेन हेही डोक्यात ठेवायचे नाही. त्या भगवतीला असेच म्हणायचे की आई, तुला जे करून घ्यायचे असेल ते करून घे. जितका वेळ बसायचे असेल तेवढे बसून घे. आपल्याला भरपूर मोकळा वेळ असेल तेव्हा त्या भगवतीला याप्रमाणे प्रार्थना करून बसावे. आश्चर्य असे की तिच्या इच्छेने कधी 5 तास तर कधी 6 तास किंवा 10 तासही वाटेल तेवढा वेळ साधना चालते. केवळ तासाभरानेच बंद होत नाही. आपण जेव्हा अशा प्रकारे सगळे त्या शक्तीवरच सोडतो तेव्हा ती शक्ती सगळे करून घेणारी असते. प्रश्न: साधना झाल्यानंतर काही वेळा अंग दुखते, त्यासाठी काय करावे?
उत्तर: हा अंग दुखण्याचा जो भाग आहे तो 3 गोष्टींमुळे होऊ शकतो. पहिली गोष्ट अशी की जर आपली झोप पुरेशी झाली नसेल, अपुरी पडत असेल तर साधनेला बसून उठल्यावर अंग दुखण्याचा त्रास होतो. कारण अशा वेळी आतून प्राणांच्या क्रिया सूक्ष्म पण जोरात होत असतात. दुसरे कारण म्हणजे साधनेला वेळ कमी पडतो हे. भगवतीला शुद्धी क्रियेसाठी आणखी जास्त काळ मिळायला हवा असतो, पण आपण तो तेवढा वेळ मिळू देत नाही, म्हणून मग अंग दुखू लागते. यातली तिसरी गोष्ट अशी की जर आपण बैठकीसाठी चुकीच्या पद्धतीने बसलो तरीसुद्धा अंग दुखते. म्हणून साधनेत काही दक्षता घेणे आवश्यक आहे. एक तर आपण जेव्हा पहाटे बैठकीला बसतो त्यावेळी आपली किमान 6 तास तरी झोप पूर्ण झालेली असली पाहिजे. यासाठी पहाटे 4 वाजता जर बैठकीला बसायचं असेल तर रात्री 10 वाजताच झोपले पाहिजे. तसेच साधनेला बसल्यानंतर हाती वेळ उपलब्ध असल्यास मी 1 तासच बसेन असंही म्हणू नये. जितका वेळ बसले जाईल तितका वेळ बसावे, म्हणजे अंग दुखणार नाही. तिसरी गोष्ट अशी की साधनेला बसताना आसन जरा मऊ घ्यावे आणि असे युक्तीने बसावे की बसताना पायावर कोठेही अनावश्यक दाब येणार नाही. आपण अलगद बसू, कोठेही वेडेवाकडे ताणून बसू नये. अंग ढिले ठेवावे. त्यानंतर ज्या क्रिया होतील त्या मोकळेपणाने होऊ द्याव्यात. सर्व शरीर त्या भगवतीला समर्पित करूनच बसावे. अशुची स्थितीत साधनेला बसू नये. एवढी सूत्रे जर पाळली तर अंग दुखणे आपोआपच थांबेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या आपण पुढील प्रश्न: साधनेच्या वेळी मन एकाग्र होत नसेल तर काय करावे?